व्हरायटी कुठलीही असो, प्रत्येकाचं वैयक्तिक मत असतं, की माझ्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये भयंकर फळ लागलं पाहिजे आणि तीच गोष्ट साध्य करण्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आढळते ती म्हणजे फुलगळ होणं. मग फुलगळ होण्यामागचे कारणं काय आणि फुलकळी आपण कशी सेट करू शकतो, ह्या 2-3 महत्त्वाच्या बाबी आम्ही त्या ठिकाणी शेअर करतो. त्यातली सगळ्यात पहिली फुलकळीसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादं न्यूट्रिशन डिफिशियन्सी असणं. कॅल्शियम असेल, बोरॉन असेल, मॅग्नेशियम असेल किंवा झिंक असेल किंवा एन-पी-के पैकी कुठलं अन्नद्रव्य म्हणजे फॉस्फरस, पोटॅश असेल. जर अशा अन्नद्रव्यांची कमतरता आपल्या पिकाला त्या ठिकाणी भासत असेल, तर 100% ही गोष्ट तुम्हाला जाणवते, की आपल्या पिकामध्ये त्या ठिकाणी ड्रॉपिंग होताना दिसते. दुसरी त्या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट मी आणखी शेअर करतो, की एखादा चुकीचा स्प्रे केला बाय थिंक म्हणजे सल्फर, कॉपर सारखं एक बुरशीनाशक असेल किंवा त्याहूनही अधिक म्हणजे एखादं चुकीचं न्यूट्रिशन किंवा एखादं गॅस पॉइझनस इन्सेक्टिसाइड असेल, यांपैकी कुठलीही गोष्ट जर आपण त्या ठिकाणी वापरली, तर आपल्याला फार मोठा झटका त्या ठिकाणी बसू शकतो. ही आणखी दुसरी गोष्ट. मग या गोष्टी टाळून आपल्या पिकाला रोगविरहित ठेवणं फार महत्त्वाचं आहे. जर ह्या गोष्टी समीकरण तुम्ही जुळवलं, तर तुम्हाला तुमची फुलकळी सेट करण्यासाठी या गोष्टींचा फार मोठा फायदा त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. आता इथे तिसरी गोष्ट म्हणजे स्प्रे आणि फर्टिगेशन काय करायला पाहिजे, जेणेकरून भयंकर फुलकळी आपल्या पिकामध्ये सेट होईल आणि ड्रॉपिंग होणार नाही. 2 तगडे कॉम्बिनेशन शेअर करतो. मार्केटमध्ये काय होतं, बरेच सारे काही कॉम्बिनेशन तुम्हाला सांगितले जातात, पण त्या कॉम्बिनेशनचा वापर ही जास्तीत जास्त फुलकळी काढण्यासाठी केला जातो. पण फुलकळी सेट करण्यासाठी नेमकी कुठल्या कॉम्बिनेशनचा वापर आपण त्या ठिकाणी करायला पाहिजे, हीच गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी सांगितली जात नाही. तर पहिलं कॉम्बिनेशन आहे प्रिसिजन क्रॉप केअर या कंपनीचं मार्केटमध्ये भेटणारं अविवा हे प्रोडक्ट. अविवाची थोडक्यात ओळख करून देतो. जर सायंकाळच्या वेळेस तुम्ही जर अविवाची फवारणी घेतली, तर तुम्हाला 2 ते 3 तास पुढे सुकवा आलेला दिसतो. प्लॅनोफिक्स याचं कंपॅरिझन करूच नका. प्लॅनोफिक्स वेगळा मॉलिक्यूल आहे. अविवा हा वेगळा मॉलिक्यूल आहे. सुकवा आल्यानंतर प्लॉट थोडा स्ट्रेसमध्ये गेलाय असं वाटतो, पण 2 ते 3 तासांनी आपला प्लॉट जो आहे तो पूर्णपणे रिकव्हर त्या ठिकाणी झालेला असतो. डोस घ्यायचा अविवाचा 200 लिटर पाण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला 500 मिली. सोबत वापरताना आयसीएलचं जे सिलेक्ट बोरॉन येतं, त्या बोरॉनचा वापर आपल्याला 100 ग्रॅम प्रति 200 लिटर पाणी करायचं. त्याच्यासोबत वापरताना आपल्याला 04932 ही आयसीएल कंपनीची ग्रेड किंवा 05234 कुठल्याही चांगल्या नामांकित कंपनीची ग्रेड 500 ग्रॅम आपल्याला घ्यायची. दोघांपैकी एका ग्रेडचा वापर त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. ज्या वेळेस ती फवारणी आपण आपल्या पिकावरती करतो, तर या पद्धतीची फुलकळी सेट झालेली आपल्याला दिसून येते. आता हा जो आहे 38 दिवसाचा प्लॉट आहे. जितके पंजे प्लॉटनं काढलेले तितके सेट झालेले. त्याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे बॅलन्स न्यूट्रिशन आणि योग्य फवारण्या करणं. आता या प्लॉटचा विचार केला तर खूप चांगल्या गोष्टी आम्ही हाताळलेल्या आहे. अँट्रोकोल 22 रोकोमॅन, रोको आणि त्याच्यानंतर कुप्रोपिक्स या व्यतिरिक्त कुठल्याही बुरशीनाशकाचा वापर या 38 दिवसाच्या प्लॉटवरती झालेला नाही. म्हणजे संयुक्त गोष्टी वापरणं फार महत्वाचं आहे. नियोजन योग्य ठेवणं फार महत्वाचं आहे. दुसरं कॉम्बिनेशन जे न्यूट्रिशन बेस आहे फार महत्वाचं आहे. ॲग्रिसर्च कंपनीचं झिंकाबोर, ज्याच्यामध्ये झिंक आपल्याला बघायला भेटतं प्लस आणि झिंक प्लस बोरॉन ज्याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतो. झिंकापूरचा जो डोस आहे तो 500 मिली प्रति 200 लिटर पाणी घ्यायचा आहे. सोबत वापरताना त्याच कंपनीचं कॅल्मिनो आपल्याला त्या ठिकाणी 500 मिली घ्यायचं आहे. कुठल्याही चांगल्या नामांकित सेलर कडून किंवा चांगल्या कंपनीचं 6BA म्हणजेच 6 बेंझोनिल ॲडेनाईन नावाचं जे काही केमिकल मार्केटमध्ये भेटतं, तर तो जो 6BA आहे तो आपल्याला 2 ग्रॅम प्रति 200 लिटर पाणी घ्यायचा आहे. सोबत वापरताना व्हॉलॅग्रो कंपनीचं केमिस 200 लिटर पाण्यासाठी 200 ग्रॅम त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आणि त्याच्यासोबत एखादं साधं बुरशीनाशक जसं की रोको त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता, ज्याच्यामध्ये थिओफिनेट मिथिल नावाचा मॉलिक्यूल येतो. फक्त रोको वापरताना बायोस्टॅट या कंपनीचं वापरा 250 ग्रॅम आणि ही फवारणी 5 मॉलिक्यूल एकत्र करून जर चांगलं कव्हरेज घेऊन तुम्ही आपल्या टोमॅटो पिकावरती घेतली, तर 100% लिहून देतो की तुमच्या टोमॅटो पिकावरती नाचकुळी अशी सेटिंग होईल. मग आता महत्वाच्या गोष्टी 2 फवारण्या सांगितल्या, दोन्हीपैकी कुठलीही फवारणी घ्या, अतिशय अप्रतिम रिपोर्ट आलेले आपल्याला दिसून येतात. आता महत्वाची गोष्ट हीच की आपण चुका तिथंच करतो. योग्य फवारण्या न घेण्याऐवजी 4-4, 5-5 फवारण्या, प्रत्येक फवारणीमध्ये टॉनिक, प्रत्येक फवारणीमध्ये टॉनिक, प्रत्येक फवारणीमध्ये न्यूट्रिशन. तर ह्या गोष्टी महत्वाच्या नाहीये. तितक्याच महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी या आहेत की कीटकनाशक महत्वाचं आहे, बुरशीनाशक महत्वाचं आहे, पण त्यांचा योग्य वापर होणं सुद्धा महत्वाचं आहे. दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी प्लॉटला फवारणीची गरज नाहीये. 4थ्या-5व्या दिवशी अतिशय साधं बुरशीनाशक चांगलं कव्हरेज घेऊन तुम्ही फवारा. तुम्हाला महागड्या बुरशीनाशक वापरण्याची गरज सुद्धा पडणार नाही. कारण महत्वाच्या गोष्टी हाताळल्या तर जर महत्वाच्या गोष्टी आपण हाताळल्या तर अतिशय महत्वाचे रिपोर्ट्स आपल्याला त्या ठिकाणी भेटतात. योग्य गोष्टी फॉलो करा. खूप छान रिपोर्ट तुम्हाला टोमॅटो प्लॉट मध्ये बघायला भेटतील. जर पूर्ण नियोजन पाहिजे असेल तर खाली नंबर दिलेला त्या नंबरवरती संपर्क करा. स्टे ट्यून्ड.